हॅलो नमस्कार. मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. त्याने काय होईल की आपले व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आज ना आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप पाहणार आहोत. त्याबरोबरच आपण त्याचे फायदे तोटे आणि आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे त्याचं, किती प्रमाणात घ्यायचं, कोणते विटॅमिन्स आहेत काय नाही, सगळं पाहणार आहोत. आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्यानेच केलेलं आहे ही रेसिपी. आयुर्वेदात ना ह्या झाडाला कल्पवृक्ष म्हणलेलं आहे, म्हणजे याच्या सालीचे, पानाचा, प्रत्येक भागांचा ह्याचा उपयोग केला जातो. त्यासाठी उत्तम आहे ही रेसिपी. सुरुवातीला ह्याचे 4-5 शेंगा घ्यायचे, ज्याचे छोटे छोटे कट करून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आयुर्वेदात ना या शेंगाला सोबांचन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ड्रमस्टिकसुद्धा म्हणतात. सूपसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊत आपण. हे काळी मिरी पुडी आहे आणि शेंदी मीठ घ्यायचं, एक मिरची, कोथिंबीर, लसण, अद्रक आणि शेवग्याची शेंगा, एक टमॅटो. मिरची एकच घ्यायची कारण आपल्याला सूप बनवायचं आहे. तर तिखट झाल्यानंतर आपल्याला नुसतं नाही पिवं वाटणार. पूर्ण साली नाही काढून घ्यायची, जी रंट झालेली आहे त्याचे थोडं काढून घ्यायचे, नाहीतर त्याच्यामध्ये आपलं पूर्ण विटॅमिन्स निघून जातील. आणि एका टमॅटोला 4 भागात कट करून घ्यायचं. काही नाही, त्याला मॅश होऊन जाईल व्यवस्थित, फक्त 4 भागात कट करून घेतलं तरी चालेल. आपल्याला पूर्ण त्याला हे करून घ्यायचं, उकळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थितपणे. मीठ आणि मिरपूड हे सोडून बाकी सगळं आपल्याला पातेल्यात टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी उकळायला ठेवायचं आहे गिलासभर पाणी टाकून. आपण शेवग्याच्या शेंगाचे गुणधर्म पाहूया. हे शेवग्याचे शेंगा हे तिखट, कडवट, चवीला तीक्ष्ण आहेत आणि पाचक, कफ आणि वात नाशक आहे आणि भूक प्रदीप करणारा, पचायला हलका आहे. म्हणजेच काय, कफ आणि वात कमी करतं पण पित्त वाढवतं. त्यासाठी हे प्रमाणात घेणं आवश्यक आहे. भूक वाढवणारा आहे आणि पचायला हलका आहे. आता आपण ह्याचे फायदे जाणून घेऊया. ज्यांना कफ आहे, वात आहे आणि ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी घेऊ शकतात. आणि ज्याने भूक वाढते, रक्त वाढते. शेवग्याच्या शेंगापासून आणि पानापासून, त्याच्या प्रत्येक घटकापासून काय काय भेटतं ते आपण पाहूया. शेवग्याच्या शेंगापासून आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आहे आणि मुबलक प्रमाणात आहेत. दुधापेक्षा 2 पटीनं जास्त कॅल्शियम भेटतं आपल्याला ह्याच्यापासून. सांगण्याचा उद्देश काय, भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स सगळे आहेत. चांगली उकळी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते थंड करून घेतलं एका प्लेटामध्ये आणि एका जारमध्ये टाकून त्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. उकळल्याच्या नंतर ना त्याचं पाणी राहिलेलं असते ना, ते फेकून नाही द्यायचं, त्याचाच उपयोग करून घ्यायचा. आणि थोडं पाणी लागत असेल तर कोमट पाणी करून वापरायचं, त्याच्यामुळे काय होईल, चव चांगली येईल. एकदम फाईन पेस्ट करून घेतली पहा आणि ह्याला एका चाळणीतून चाळून घ्यायची. पूर्ण पाणी स्ट्रेन करून घ्यायचं आणि चोथा एकदम व्यवस्थित स्ट्रेन करून घेतल्याच्या नंतर चोथा फेकून टाकायचा. आता आपण पाहणार आहोत की हे कोण घेऊ शकतं आणि कोण घेऊ शकत नाही. ज्यांना ना जे गरम प्रकृतीचे माणसं आहेत, ज्यांना एकदम जास्त अंगामध्ये गरमी, उष्णता आहे, हे नाही घेऊ शकत. घेऊ शकतात पण महिन्यातून 1 वेळेस असं कमी प्रमाणात घेऊ शकतात, कारण हे अति उष्ण असतं. हे कोण घ्यावं, त्याच्या अंगात जास्त कफ आहे, वात आहे, ह्यांनी घेतलं तर त्यांना खूप फायदेशीर ठरतं. त्यांची बिमारी वर तोंड काढायची शक्यता असते. हिवाळ्यात घेतलं तर काय हरकत नाही, पण उन्हाळ्यात टाळायला पाहिजे. पण त्याच पातेल्यामध्ये त्याचं पूर्ण गर काढून आणि एक उकळी काढायला ठेवली आणि त्याच्यात शेंधव मीठ आणि एक अर्धा चमचा, आपला हळदीचा चमचा असतं ना, त्याचा अर्धा चमचा, म्हणजे हे पण खूप उष्ण असतं मिरपूड, थोडं चवीपुरतंच वापरायचं, जास्त नाही वापरायचं. आणि उन्हाळ्यात तर शक्यतो करून असे सगळे जे उष्ण पदार्थ आहेत ते टाळायलाच पाहिजे. नॉर्मली चांगली माणसंही सुद्धा थोडंफारच घ्यायचं. हे एक अर्धी वाटी घ्यायची आठवड्यातून 1 वेळेस. आणि पौष्टिक आहे म्हणलं तर किती घेतलं तर नाही चालणार, आठवड्यातून एकच वेळेस घ्यायचे. जे नॉर्मल आहेत ते आणि ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्याने नाही घेतलं तरी चालेल, किंवा 15 दिवसातून. आपण ना त्यावरून थोडं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतो, त्यामुळे चवीमध्ये इन्हॅन्स होईल. आपण ह्या व्हिडिओमध्ये ना ही रेसिपी कशी करायची आणि त्याचे फायदे काय हे सगळं पाहिलं आणि कोणते विटॅमिन्स भेटतात सगळं पाहिलं. असेच जर व्हिडिओ नवीन पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.